मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 5623. नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत राहता तालुक्यातील छोटंसं दहेगाव हे गाव आहे. या गावात आपण आहोत. आज एका युवकाची आपण यशोगाथा बघतोय, ज्या युवकानं संपूर्ण आयुष्यभर आपल्या घरी असलेल्या लाल गाया अनेक लोकांच्या घरी चारल्या आणि त्याची यशोगाथा आपण बघण्यासाठी आपण आलोत. त्याचं नाव आहे भरत भरवाड. जे लाल गाई फिरवणारे लोक असतात त्याच्या कुटुंबातील हा युवक आहे. या युवकाने आता पोलीस भरतीची गुजरातमध्ये झाली आहे आणि तो कॉन्स्टेबल म्हणून तिथे नियुक्ती झाली. या युवकाची यशोगाथा आपण मुद्दाम बघतोय, कारण अनेक संघर्षातून त्याचा इथपर्यंतचा हा प्रवास आहे. या प्रवासाला आपण आज खरं तर तोंड फोडतोय आणि त्याच्याशी आज गप्पा मारतोय. चला तर, खरं तर तुझी आता गुजरातच्या कॉन्स्टेबल पदी निवड झाली. तुझी भेट घेण्यासाठी अनेक दिवसाची उत्सुकता होती. माझं नाव भरत भरवाड आहे आणि महाराष्ट्रात आम्हाला सगळे गवळी गाय म्हणून ओळखतात आणि आम्ही दहेगावमध्ये राहतो. ओके. तुझं कसा इथपर्यंतचा प्रवास आहे? आम्हाला लहानपणापासून कुठं तुझा जन्म झाला, आई वडील कुठं होते, त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आता आवडेल. आम्ही प्रॉपर गुजरातचे. आमचे माय पप्पाचे पप्पा यांचे सगळ्यांचे जन्म गुजरातमध्येच झालेले. मग ते हळूहळू गायांच्या सगळ्या चाऱ्याच्या प्रॉब्लेम असल्यामुळे ते सगळे फिरत निघाले बाहेर. हळूहळू म्हणजे असे फिरत फिरत ते यवतमाळ, पुसद, अकोला, चाळीसगाव असे सगळीकडे फिरकत इकडे राहत्या तालुक्याकडे आले आणि नंतर इकडं त्यांना गायांना चरायला चांगलं होतं, म्हणजे ते इकडे स्थायी झाले. म्हणजे तेव्हा म्हणजे तिकडून निघाले तेव्हा म्हणजे आम्ही आलो तेव्हा मी वर्षाचं असं काही वय असन. मग इथून आम्हाला म्हणजे आम्ही बघायचो का आमचे आई वडील कसे कष्ट घेतात. वावरांनी पहिले हिंडायचे. आता कसं कोप्या घालून राहतो. पहिले फक्त पावसाळ्यात 2 महिने एका जागी राहायचो आणि वावरांनी हिंडायचो दुसरीकडं. आता झाले कोप्या बिप्या राहतो. नंतर आम्हाला असं शिक्षणात मध्ये शिकायला पाठवलं गुजरातला. पप्पानी मावशीच्या यांच्या इकडं आम्ही शिकलो. 3री पर्यंत तिकडे शिकलो. मग तिकडं ॲडजस्टमेंट नसलं होत मुळे मग इकडे आलो परत शिकायला. मग इथं 4थी ते 12वी पर्यंत मी राहत्यामध्ये शिकलो आणि 12वी संपल्यानंतर मला वाटावं आता काहीतरी करायचं, पण कुठं करायचं, इथं का आपल्या गावाकडं. मग मी चूज केलं गुजरातमध्ये जाऊन काहीतरी करायचं. मग तिकडे गेलो. मी शिक्षण ग्रॅज्युएशन केलं, NCC केलं, सगळं तिकडेच शिकलो, तिकडेच राहिलो, तिकडेच भरती करीत राहिलो. आणि मागची भरती झाली त्याला मी 0.25 राहिलो होतो. पण यावेळेस म्हणलं आता काहीतरी करायचंच. तेव्हा मी अभ्यास करताना तेव्हा मी तयारी केली, तेव्हा सगळं काम धंदे करून करत राहायचो. पण यावेळेस मी काय केलं, 8-10 तास अभ्यास करायचो आणि कामं करायचो. मग सगळं ॲडजस्ट करून घ्यायचो. यावेळेस म्हणलं फिक्स आता काहीतरी व्हायचंच आहे ना. मग रिझल्ट परीक्षा दिल्या, म्हणजे कॉन्फिडन्स फुल होतं काय यावेळेस आपण 100% पासच आहे. रिझल्ट लागला, आपण पास झालो आणि कॉन्स्टेबलमध्ये आपली पदी निवड पण झाली. आणि आता दहेगावमध्ये खूप आपला मित्रपरिवार आहे. गाव लोक खूप आपल्याला सहकार्य करतात, राहू देतात इकडं तिकडं सगळं काही. कोणाच्या आपण आता काय कुठं गाय घेऊन कुठं पण चालायला झालं होतं, बांधायला धक्का लागतात, हे पण सहकार्य चांगलं आहे. गावामध्ये सगळे आता आता राहतोय आम्ही, निलेश डांगे याचं वावर आहे. लय वर्षापासून आम्ही तिथं राहतोय आणि चांगलं सहकार्य आहे त्या पोऱ्याचं पण, त्याच्या पप्पांचं आप्पासाहेब डांगे. परत आपले गावचे माजी सरपंच भगवानराव डांगे. परत आंटी पोलीस पाटील, नाना आहे आपले DYSP म्हणून रिटायर झालेले. माझे मित्रपरिवार आहे, बावके, वरपे, म्हणजे तुझा महाराज, लहानपणाचा सगळा मित्रपरिवार इथंच आहे. सगळा मित्रपरिवार इथंच. सगळे दहेगाव करून सगळं म्हणजे लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आम्ही ओळखतो आणि सगळे भाऊबंद करून राहतात. आता तुमच्या ज्या कोप्या आहेत, आता आपण कोप्या बघितल्या, या कोप्यामध्ये तुझा कसा अभ्यास होता? तिथे लाईट नाही, बऱ्याच गोष्टी. मग काय आता पहिले लाईट नव्हत्या. म्हणजे मी 10वी 9वी शिकत असताना तेव्हा ते तेलचे दिवे करून मी तेव्हा अभ्यास करायचो 9वी 10वीला. नंतर पुढे लाईट येत गेल्या. मग काही टेन्शन, पुढे लाईट घ्यायचो कोणा करतो. आता निलेश यांच्या आता लाईट यांच्या कोण घेत राहतो घरातून इकडं तिकडं. मग आता काही टेन्शन नव्हतं. पहिला अभ्यासाला प्रॉब्लेम व्हायचा, पण आता काही नाही एवढं. आता होतं सगळं सहकार्य. आज तू इथपर्यंतचा हा प्रवास केला. तुझ्या या यशानंतर
आज इतर युवक आहेत त्यांना तू काय संदेश देशील? कसा अभ्यास केला पाहिजे, कसे कष्ट केले पाहिजे, काय सांगशील? खरं तर मी म्हणलं तर आपण अभ्यास करायचा, पण सगळ्यात महत्वाचं तुमच्या धाडस असलं पाहिजे का मला काहीतरी व्हायचंय. पहिलं तुमचं टार्गेट असलं पाहिजे, मला काय करायचं. तुम्हाला तुमचे आता आता इथं शेतकरी सगळे माझे मित्र बांधव मला माहिती आहे, सगळ्यांना शेती आहे, हे आहे. काही शिक्षणाला बाहेर जातात, जॉब करतात, पण ते अभ्यास करताना त्यांनी 10वीत असताना त्यांना म्हणजे त्यांचं टार्गेट पहिलं निश्चित केलं पाहिजे, मला काय व्हायचं. आता कोणी काही इंजिनियर होतात, मग त्यांचं टार्गेट मला इंजिनियर व्हायचं, मग मला जॉब करायचा, हे त्यांचं लक्ष आहे. नंतर आपण समजा काहींना पोलिसचं स्वप्न राहतं, मग त्यांनी पहिल्यापासून अभ्यास केला पाहिजे. ग्राउंड अवघडात सगळं सगळं करावं लागतं, पण त्याच्यात तुम्हाला पहिलं तुमचं ध्येय एक नक्की करावं लागतं. टास्क पाहिजे हा, तुमचा टास्क पाहिजे का तुम्हाला नेमका काय करायचंय. त्याच्याशिवाय काहीच नाही. आता मी कबड्डी खेळायचो, मला कबड्डीची लई आवड होती, मी कबड्डी नॅशनल पण खेळलो. पण नंतर मला व्हायचं याच्यात आपण पुढे जाऊ, पण घरच्या परिस्थितीमुळे आपण बाहेरच्या सिटीमध्ये राहणं आपल्याकडून शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आपण आपला पर्याय बदलला, काय करायचं. मग मी लक्ष दिलं होतं, मला व्हायचं काय, पोलीस. अभ्यासाला लई अडचण आल्या, 1-2 फॉर्म भरताना हे ते थोडे चुकले. डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम येतात, पण सगळं होत राहिलं. आणि फॉर्म भरताना अभ्यासात थोडे, आता मला लग्न झालेलं आहे, लहान पोरं आहे, पण कसं आहे अभ्यास करायचा पोरांचे. थोडे दिवस मी तिकडे गेलो अभ्यासाला, आता कसं सगळं बघायला होतं व्यवसायासाठी, पण बरोबर. आता पोरांचे फोन यायचे, कोणी आजारी पडलं, जीव इकडे राहतो, म्हणजे थोडस सगळं स्ट्रगल करा. इथं काहीतरी घटना घडली, काहीतरी प्रॉब्लेम आले तर ते मलाच फोन करणार, काही घरचाच मीच मोठा आहे, काही इथं असंच आहे. मग अभ्यासात थोडं व्हायचं, पण तो संघर्ष आहे. पण मला लक्ष काय होतं, मला व्हायचं काय, पोलीस. मग अभ्यास करायचा म्हणजे करायचं, ही परीक्षा संपल्यावर आपण सगळं करू, पण एवढं टाइम आपल्याला इथं द्यायचाच. आणि मी एवढंच माझ्या मित्रांना सांगू शकतो, तुम्ही एक तुमचं लक्ष ध्येय निश्चित करा का मला करायचं. परिस्थिती कसं असू, तुम्ही त्याच्यावर 100% मात देऊ शकतात, पण तुमच्यात त्याच्यात ते करायची, ते तुमचं धाडस त्याच्यात असलं पाहिजे का मला हे करायचं. तुमचं लक्ष तुम्हाला 100% प्राप्त होईल. आज तू आम्हाला भेटला, तर आज तू गायच चरतोय बुवा. हे काम करताना तुला काय वाटतं, काय सांगशील? आता याच्यात आमच्या पिढ्याने पिढ्या याच्यात गेल्या, आपल्याला काय याचे काय काम करायचे, आपल्याला लय अभिमान आहे की आपण गाय वळतो, कृष्णाच्या गाय आहे. आमचे पार वर्षापासून आम्ही काय कृष्णाचे लय मोठे भक्त आहेत, बरोबर. त्याच्यापासून आम्ही काम करणार, आम्हाला काय अभिमान वाटतो का आम्ही गाय वळतो. पण आता पहिल्यासारखा जमाना राहिला नाही. आता गायांचं थोडं कसं आहे, राहायला बियायला सगळ्या जागा बिगा अडचणी लय राहतात. पहिल्यासारखं काय आता राहायला जागा भेटत नाही खरंच 100 शक्यतो तर. पण असंच आपलं धंदे व्यवसाय म्हणून आता थोडे दिवस काढून मग आपण बघू आता पुढे काय आपल्याला करायचं ते. अशा तऱ्हेने हा होता भरत भरवाड, ज्यांनी आयुष्याची अनेक पावलं खडतर प्रवास इथपर्यंत आणून आज तो गुजरात पोलीसमध्ये दाखल झाला. आईवडिलांची दिलेली शिकवण, इथे आईवडिलांचे पाहिलेले कष्ट आज त्याने सत्यात उतरवले आणि त्याच्या चेहऱ्यावर तितका छान असा आनंद आहे. आपल्या कामाशी आपण प्रामाणिक असावं आणि इतर तरुणांनी सुद्धा एक ध्येय आणि जिद्द ठेवून आपल्या आयुष्याचं ध्येय गाठावं आणि प्रत्येकाने त्यात सक्सेस व्हावं, इतकंच यातून सांगेल. धन्यवाद. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.